बोगसपणे लग्न लावून देणाऱ्या संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील टोळीने आता अहिल्यानगरमध्ये शिरकाव करून चक्क नवरदेवाला 4 लाखाला या टोळीने गंडा घातला. नवरी मुलगी 2 दिवस नवऱ्याबरोबर राहिली आणि नंतर नवरीन आपल्या गावाकडे धूम ठोकली. नवरदेवाकडील लोक या प्रकारामुळे गोंधळले आणि चक्क शेवगाव पोलिसात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील ज्ञानेश्वर महादेव कडुळे हे नेवासा परिसरात कामानिमित्ताने गेले असता तेथे जातेगाव तालुका वैजापूर येथील ज्ञानदेव मिरगे यांच्याशी ओळख झाली व त्यांनी लग्नासंदर्भात आपल्याकडे मुली आहेत. आपण खूप काही लग्न लावून दिले आहेत. मुलगी चांगली आहे. तिला आई वडील नाहीत. तिचा सांभाळ मावशीने केला आहे. अशा पद्धतीचे पटवून दिल्यावर मुलीची मावशी ज्योती राजू गायकवाड व मानलेली आजी सुमनबाई साबळे व ज्ञानदेव मिरगे यांनी मध्यस्थी करून लग्न लावून देण्यासाठी नवरदेवाला पैशाची मागणी करून 4 लाख रुपये रोख स्वरूपात दिले असल्याचे नवरदेवाचे म्हणणे आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नळणी बुद्रुक येथील कविता दामू बर्डे या मुलीशी शेवगाव तालुक्याच्या आंतरवाली येथे लग्न लावून दिले. परंतु 2 दिवसात मुलीने कोणालाही न विचारता माहेरी आपल्या मावशीकडे निघून गेली. या लोकांनी आपले बोगस लग्न लावून देऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर शेवगाव पोलिसात नवरदेव ज्ञानेश्वर महादेव कडुळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून सर्व व्यक्तींनी खोटा विवाह जमवून माझी आर्थिक फसवणूक केली असल्याने याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कडवे राहणार बालमटाकी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर. मी काही कामानिमित्त आपलं या वर्षाला मी ड्युटीला आहे. तर मला तिथं ज्ञानेश्वर ज्ञानदेव मिरगे यांच्याशी माझी ओळख झाली. राहणार जातेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. त्यांनी मला एक लग्नासाठी स्थळ आणलं. मला त्यांनी पटवून दिलं लग्नासाठी. तर मला ते मुलीची मावशी दाखवली, आजी दाखवली. मग त्यांनी पटवून दिल्यावर मग त्यांनी माझ्याकडून मला म्हटलं की 4 लाख रुपये लागतील बा लग्नाला. मी त्यांना 4 लाख रुपये दिले. माझं लग्न त्यांनी अंतरवाली शेवगावमधली अंतरवाली तिथं माझं त्यांनी लग्न लावून दिलं. नंतर मुलगी 2 दिवसानंतर पळून गेली आणि त्यांची माझ्याकडून 4 लाख रुपये घेतले लग्नासाठी. अशी माझी त्यांनी फसवणूक झाली माझ्यावर. मी शेवगाव पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे आणि ते शेवगाव पोलीस स्टेशनकडून मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव.